हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव व वाठार येथे सत्यशोधक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली। वाठार येथे दलित महासंघ प्रणीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। अण्णाभाऊंचे जन्मस्थळ वाटेगाव येथून आणलेल्या ज्योतांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी प्रास्ताविक केले। जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले तसेच येथील हनुमान मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते। या प्रसंगी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले। अण्णाभाऊंचे जीवनचरित्र या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। पेठ वडगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव कमिटीच्या वतीने वाटेगाव येथून आणलेल्या ज्योतचे पूजन करून अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले। जयंती उत्सव कमिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी वडगाव व पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना कमिटीच्या वतीने भेट म्हणून वृक्ष वाटप करण्यात आले। जयंतीच्या निमित्ताने वडगावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। जय भीम, जय लहूजी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंती संबंध महाराष्ट्रासह देशभरामध्ये आज मोठ्या उत्साही आणि चैतन्यमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली। देशभर विविध प्रकारचे सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम असतील, हे उपक्रम राबवून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजातील नवयुवकांच्या समोर मांडण्यात आले। आपण जर बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राचा जी चळवळ होती, ही चळवळ उभी करण्यामध्ये अतिशय मोठं योगदान डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं आहे। त्यावेळची जर परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर अतिशय खडतर परिस्थितीमध्ये अण्णाभाऊंनी त्यावेळेस आपल्या लेखणीच्या माध्यमातून जो शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा त्यावेळेचा जो शेतमजूर असेल, प्रामुख्याने मुंबईमध्ये असणारे जे गिरणी कामगार असतील, यांच्यापर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनजागृतीचं अतिशय मोठी कार्य अण्णाभाऊंनी त्या काळी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आजचा जो नवयुवक आहे हा कुठंतरी व्यसनाच्या आहारी चाललेला आहे, भरकटत चाललेला आहे। कुठंतरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील किंवा आपल्या महाराष्ट्राला एक मोठी समाज सुधारकांची एक मोठा इतिहास आपल्या महाराष्ट्राला झालेला आहे। या समाज सुधारकांचा आदर्श घेऊन कुठंतरी हा जो मागासवर्गीय समाजातील जो नवयुवक आहे हा कुठंतरी जो भरकटलेला चाललाय तो थांबणं गरजेचं आहे। कारण प्रत्येक समाजाचा पाया हा त्या समाजातील असणारे जे तरुण आहेत, जे नवयुवक आहेत, हा खऱ्या अर्थानं त्या समाजाचा पाया असतो, एक कणा असतो। आणि हा कणा जर खंबीर असला तर मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या विचारातला, स्वप्नातला तरुण घडवण्यासाठी खऱ्या अर्थानं मदत होईल। कुठंतरी या थोर महामानवांचा आदर्श घेणं ही आजच्या तरुण पिढीसमोर एक काळाची गरज आहे असं मला वाटतं। आणि या निमित्तानं मी फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आतापर्यंत ज्या जयंती झाल्या या वेगवेगळ्या माध्यमातून झाल्या, पण इथून पुढच्या ज्या जयंती असतील ह्या वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून कुठंतरी या महामानवांना आपण एक अभिवादन करण्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे। सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर चालू असलेला हा जन्मोत्सव एक समाजासाठी एक मोठा कार्यक्रम बनून गेलेला आहे। आणि त्या अनुषंगाने मी आत्ताच वाठार या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून वडगाव या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती राहिलो आहे। तर आजपासून इथून पुढल्या 8 दिवसामध्ये विविध गावामध्ये विविध अण्णाभाऊ साठेंच्या अनुषंगाने कार्यक्रम ठेवले जातील आणि त्या कार्यक्रमामध्ये मी दलित महासंघाच्या माध्यमातून जो काही
अण्णाभाऊ साठेंना अभिवादन आणि प्रचार करण्यासाठी फिरत आहोत। आत्ताच मी इथून जयसिंगपूरला हरोली या गावी जाणार आहे आणि त्याही ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करणार आहे। आजचा जो तरुण आहे त्याला कुठेतरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या विचारांची गरज आहे। कुठेतरी आजचा जो नवयुवक आहे भरकटत चाललेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आजचा जो युवक आहे त्यांनी अण्णाभाऊ साठे यांची जयंती डॉल्बी न लावता अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे विचार डोक्यात घेऊन इथून पुढचे होणारे जयंतीचा कार्यक्रम त्यांनी करावा असं मी समाजातील तरुणांना आवाहन करत आहे। एकंदरीत पेठ, वडगाव, फाटार व पंचक्रोशीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवून शांततेच्या मार्गाने संपन्न झाली। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे, पेठ, वडगाव।